बऱ्याच लोकांची इच्छा आहे की हे दोघेजण एकत्र यावे. अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे, बैल एकत्र येत आहेत, परंतु हे दोघेजण एकत्र आले पाहिजेत. आणि काल तो योगसुद्धा जुळून आलेला असं वाटत होतं, परंतु आला का नाही काय माहीत नाही. आता सगळे म्हणतील की नक्की हा विषय काय आहे. नक्की सांगतो. काल जयेश पाटील सोनारपाडा सोन्या 50-50चे मालक आणि मथुर 1001चे मालक राहुल पाटील अडवली कल्याण. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघीजणं असं साईडला उभे होतं, परंतु बोलले का नाही हे अजून तरी काय माहीत नाही आपल्याला. परंतु खरंच बिंजोडचं शर्यत क्षेत्र एक चांगलं म्हणावं लागेल. ह्या दोघांनी आजपर्यंत तुम्ही बघितली, जयेश पाटील असतील, राहुल दादा असतील, टॉपचे नंदी आहेत त्यांच्याकडे. टॉपचे नंदी घडतायत. परंतु एक खूप छान वाटलं, काल एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओत डोळे भरून आले. खूप म्हणजे इमोशनल थोडंसं झालो, मी सुद्धा इमोशनल झालो. व्हिडिओ बनवणार होतो, परंतु म्हटलं बनवूया. काल एलियन आणि कोण होता त्याच्यासोबत मला नाही माहीत, दुसरी गाडी शेजारी होती. जयेश पाटील त्या फाटीमध्ये होते, इकडच्या फाटीमध्ये हे फाटी आपले राहुल दादा होते. म्हणजे तिथंच मध्येच थांबलेले दोघेजण. बोलले का नाही हे माहीत नाही आहे, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे बोलले पाहिजेत आणि एकत्र आले पाहिजेत. काय होतं, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, इथे काही घडू शकतं आणि घडायलाच पाहिजे. हे दोघेजण खूप छान गाडा मालक आहेत. जे काय अगोदरचं काय झालं असेल ते विसरून एक नव्या पर्वाने सुरुवात करूया. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते आपल्याला उंच शिखरावरती न्यायचे आणि खरंच खूप छान वाटेल हे दोघेजण एकत्र येतील. तुम्ही बघितलं आता मागे भोंगाचे मालक आणि राहुल दादा, काही लोकांच्या चुकीच्या कमेंट्समुळे की हे एकत्र येत नव्हते, एक वाद निर्माण होत होते. ह्याने गाडी मारली, त्याने गाडी मारली, त्यांचं असं काहीच नव्हतं. परंतु जे मधले आहेत ना, त्यांनी कमेंट्स चुकीच्या करून हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती नेऊन ठेवलेलं आहे आणि खूप छान वाटते. राहुल दादा आणि ते भुंगाचे मालक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलेसुद्धा भुंगाच्या मालकाने की आम्ही लवकरच एकत्र पाळणार आहे. आणि ती गाडी भुंगाची आणि मथुरची गाडी तुम्हाला 21 तारखेलाच दिसेल कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानावर. तत्पूर्वी जयेश पाटील आणि राहुल पाटील हे दोघेजण काल एकत्र आले. खूप छान वाटले. आणि काही लोकांनी चुकीच्या कमेंट्स केल्यात काल, त्याच्याबद्दल एक त्यांना सांगतो आहे. एलियन हारला तरी त्याच्यामध्ये त्याला अजून थोडंसं वेळ जाऊ द्या. तो एलियन मला वाटते असं तो 3 फेऱ्याच्या मैदानात त्याला काढला पाहिजे. बिंजोडमध्ये थोडंसं त्याचं जरा रुटीन बसवणं झालं आहे, परंतु कमबॅक करेल तो एलियन. बघूया एलियनचा कमबॅक होतो आहे की काय. काल दिवस नव्हता चांगला, रविवार दिवस नव्हता चांगला. बकासूरचा पण नव्हता, मथुरचा बी नव्हता, एलियनचा सुद्धा नव्हता. चालना, शेवटी दिवस प्रत्येकाचा असतो. शेवटी दिवसावर सुद्धा अवलंबून राहावं लागतं. आणि लवकरच तुम्हाला राहुल दादा आणि जयेश पाटील जे आहेत, 2 शेट मुंबईचे टॉपचे नामांकित नाव आहेत त्यांची, ती दोघेजण लवकरच एकत्र बघावे, एक दिसावे सगळ्यांना, अशी सगळ्यांची एक इच्छा आहे. इच्छा कधी पूर्ण होते आता हे मला माहिती नाही आहे, परंतु बघूया. ही इच्छा जी आहे ते लवकरात लवकर लोकांची पूर्ण व्हावी. सोनारपाड्याचा सोन्या आणि मथुर ही सुद्धा जोडी एकत्र एक यावी, पाळायला नाही पण संघटित तरी यावी अशी लोकांची इच्छा आहे. एखादा फेर झाला तर झाला. सोन्या पळतोय का नाही काय माहीत नाही, परंतु असू द्या. महाराष्ट्राचे लाडके 2 वाघ काल एकत्र दिसले, खूप छान वाटलं. आणि एलियन 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये लवकर दिसेल तुम्हाला, मला वाटतं दिसेल तो.
बघा तुमचं काय मत आहे जरा कमेंट्समध्ये सांगा.